हॅलो फ्रेंड्स, मागील लेक्चरमध्ये आपण टाइप्स ऑफ मॅट्रायसेस हा पॉइंट स्टार्ट केला होता. त्यातले आपण एक 4 ते 5 टाइप्स आपण बघितलेले आहेत, बरोबर ना. तर बघा, तुम्हाला आठवतात काय आपण कोणते कोणते टाइप्स आतापर्यंत बघितलेले आहेत. त्यातलं नंबर 1 दॅट इज अ रो मॅट्रिक्स. त्याच्यानंतर आपण बघितला तो कॉलम मॅट्रिक्स. आता बघा ना, रो मॅट्रिक्स म्हणजेच काय, ज्या मॅट्रिक्स मध्ये एक रो आणि फायनाइट नंबर ऑफ कॉलम्स असतील त्याला आपण रो मॅट्रिक्स म्हणतोय. कॉलम मॅट्रिक्स म्हणजेच काय, ज्या मॅट्रिक्स मध्ये एक कॉलम आणि फायनाइट नंबर ऑफ रोज असतील त्याला आपण कॉलम मॅट्रिक्स म्हणतोय. त्याच्यानंतर आपण जो थर्ड टाइप बघितला दॅट इज अ नल मॅट्रिक्स ऑर झिरो मॅट्रिक्स. म्हणजे ज्या मॅट्रिक्स मधले सगळेच इलेमेंट जर झिरो असतील तर आपण त्या मॅट्रिक्सला काय म्हणतोय, झिरो मॅट्रिक्स किंवा नल मॅट्रिक्स असं म्हणतोय. आणि आपण तो झिरो मॅट्रिक्स काय करतोय, झिरोनी डिनोट करतोय, बरोबर. आणि त्यानंतर आपण नेक्स्ट बघितला दॅट इज अ रेक्टँग्युलर मॅट्रिक्स. आता रेक्टँग्युलर मॅट्रिक्स म्हणजेच काय, ज्या मॅट्रिक्स मध्ये नंबर ऑफ रोज अँड नंबर ऑफ कॉलम्स हे जर डिस्टिंक्ट असतील, म्हणजे नंबर ऑफ रोज आणि नंबर ऑफ कॉलम्स जर वेगळे असतील तर आपण त्या मॅट्रिक्सला काय म्हणतोय, रेक्टँग्युलर मॅट्रिक्स असं म्हणतोय. आणि त्याच्यानंतर आपण जो पुढचा 5वा टाइप बघितलेला आहे दॅट इज अ स्क्वेअर मॅट्रिक्स. म्हणजेच काय, ज्या मॅट्रिक्स मध्ये रो आणि कॉलमची संख्या सेम असेल, इक्वल नंबर ऑफ रोज अँड कॉलम्स, देन दॅट मॅट्रिक्स इज सेड टू बी स्क्वेअर मॅट्रिक्स. आता बघा, हे 5 टाइप झाल्यानंतर मी तुम्हाला सांगतोय आता इथून पुढचे जे काही टाइप्स आहेत त्यातले मॅक्झिमम मॅट्रायसेस हे काय असणार आहेत, अगोदर स्क्वेअर मॅट्रिक्स असणार आहेत. म्हणजे आपण थोडक्यात काय, हे जे टाइप्स आता पुढचे बघणार आहोत दीज आर द सब टाइप्स ऑफ स्क्वेअर मॅट्रायसेस. म्हणजे स्क्वेअर मॅट्रिक्सचे काय आहेत, टाइप्स आहेत, सब टाइप्स आहेत असं आपण म्हणूया. आता त्यातला पहिला टाइप आपण या ठिकाणी बघणार आहोत दॅट इज अ डायगोनल मॅट्रिक्स. डायगोनल मॅट्रिक्स. आता बघा ना, डायगोनल मॅट्रिक्स म्हणजेच काय, सगळ्यात पहिला तो जो मॅट्रिक्स आहे तो काय असला पाहिजे, स्क्वेअर मॅट्रिक्स असला पाहिजे, बरोबर. आणि स्क्वेअर मॅट्रिक्स मध्ये बघा मी काय म्हणतोय, आपण डायगोनल मॅट्रिक्स कशाला म्हणतोय, यासाठी तुम्हाला डायगोनल इलेमेंट्स आणि नॉन डायगोनल इलेमेंट्स म्हणजे काय यातला फरक माहित असला पाहिजे. लक्ष द्या इकडं. बघा, मी या ठिकाणी एक मॅट्रिक्स लिहितोय ए इज इक्वल्स टू, समजा मी हा मॅट्रिक्स लिहिला ए बी सी डी. त्याचप्रमाणे बी बरोबर मी आणखी एक मॅट्रिक्स लिहितो ए बी सी डी ई एफ आणि जी एच आय, बरोबर ना. हे 2 मॅट्रायसेस मी या ठिकाणी लिहिले, बरोबर ना. आता मग हे दोन्ही मॅट्रिक्स काय आहेत, स्क्वेअर मॅट्रिक्स आहे. लक्षात घ्या, तुम्हाला जर तो डायगोनल मॅट्रिक्स डिफाइन करायचा असेल तर सगळ्यात पहिला तो मॅट्रिक्स काय असला पाहिजे, स्क्वेअर मॅट्रिक्स असला पाहिजे. स्क्वेअर मॅट्रिक्सच डायगोनल मॅट्रिक्स होऊ शकतोय. जर तो मॅट्रिक्स रेक्टँग्युलर असेल तर आपण त्या ठिकाणी डायगोनल मॅट्रिक्स डिफाइन नाही करू शकत. म्हणजे काय आलं बघा, डायगोनल मॅट्रिक्स हा कसा असला पाहिजे, स्क्वेअर मॅट्रिक्स असला पाहिजे. मग डायगोनल मॅट्रिक्सची डेफिनेशन बघण्या अगोदर आपल्याला डायगोनल इलेमेंट्स आणि नॉन डायगोनल इलेमेंट्स म्हणजे काय हे लक्षात आलं पाहिजे. तर बघा, इथं ए हा जो मॅट्रिक्स आहे या मॅट्रिक्स मध्ये मी ही डायगोनल काढलेला आहे, बरोबर. त्याच पद्धतीनं बी हा जो दुसरा मॅट्रिक्स दिला आहे त्यामध्ये पण मी ही डायगोनल काढलेली आहे, बरोबर. तर बघा, मग इथं आपण डायगोनल इलेमेंट्स कोणते कोणते आहेत बघा, डायगोनल इलेमेंट्स ए आणि डी. ए आणि डी हे काय आहेत, दीज आर द डायगोनल इलेमेंट्स. आणि त्याबरोबर नॉन डायगोनल इलेमेंट्स, कोणते आहेत बघा, नॉन डायगोनल इलेमेंट्स म्हणजे डायगोनल सोडून राहिलेले जे इलेमेंट्स आहेत त्यांना आपण काय म्हणतोय, नॉन डायगोनल इलेमेंट्स असं म्हणतोय. तर बघा, मग इथं नॉन डायगोनल इलेमेंट्स कोणते आहेत, सी आणि बी. लक्षात आलं का बघा. डायगोनल इलेमेंट्स म्हणजे काय, इलेमेंट्स बिलॉंग्स टू और इलेमेंट्स लाइज ऑन द डायगोनल, that elements are said to be diagonal elements and remaining all elements are said to be non-diagonal elements, बरोबर. तर आता मग जसं आपण ए या मॅट्रिक्सचे डायगोनल इलेमेंट्स, नॉन डायगोनल इलेमेंट्स बघितले
त्याच पद्धतीने बाळांनो आपल्याला बी हा सुद्धा स्क्वेअर मॅट्रिक्स दिलेला आहे, बरोबर ना. तर मग इथं सुद्धा मला सांगा मग डायगोनल इलेमेंट्स काय असणार आहेत. डायगोनल इलेमेंट्स जर आपण इथं बघितलं तर या ठिकाणी डायगोनल इलेमेंट्स कोणते आहेत बघा. यस, ए, ई आणि आय हे 3 इलेमेंट्स हे काय आहेत. दीज आर द डायगोनल इलेमेंट्स, बरोबर. आणि मग नॉन डायगोनल इलेमेंट्स कोणते आहेत बघा. नॉन डायगोनल इलेमेंट्स म्हणजेच काय, डायगोनल सोडून, म्हणजे डायगोनलचे इलेमेंट्स सोडून रिमेनिंग राहिलेले जे इलेमेंट्स आहेत त्या इलेमेंट्सना आपण काय म्हणतोय, नॉन डायगोनल इलेमेंट्स असं म्हणतोय. तर बघा मग नॉन डायगोनल इलेमेंट्स कोणते कोणते आहेत. बी, सी, एफ, त्याच्यानंतर डी, जी आणि एच. लक्षात आलं का बघा. म्हणजे या 2 मॅट्रिक्स मध्ये आपण जर विचार केला तर बघा, इलेमेंट्स लाईज ऑन डायगोनल आर सेड टू बी डायगोनल इलेमेंट्स अँड इलेमेंट्स लाईज ऑन डायगोनल म्हणजे नॉन डायगोनल, म्हणजे डायगोनल सोडून जे काही इलेमेंट्स असणार आहेत दीज आर सेड टू बी नॉन डायगोनल इलेमेंट्स. म्हणजे जे इलेमेंट्स डायगोनल वरती आहेत त्यांना आपण डायगोनल इलेमेंट्स असं म्हणतोय आणि डायगोनल सोडून राहिलेले जे इलेमेंट्स आहेत त्या इलेमेंट्सना आपण काय म्हणतोय, नॉन डायगोनल इलेमेंट्स. आता तुम्ही म्हणणार आहे की आपण सर डायगोनल मॅट्रिक्स डिफाइन करतोय आणि तुम्ही आम्हाला डायगोनल इलेमेंट, नॉन डायगोनल इलेमेंट कशाला सांगताय. तर लक्षात घ्या, डायगोनल मॅट्रिक्सची डेफिनेशन इथंच, या तुम्हाला डायगोनल नॉन डायगोनल इलेमेंट्स लक्षात आले ना तर डायगोनल मॅट्रिक्सची डेफिनेशन तुम्हाला इझिली लक्षात येईल. तर बघा मग मी काय सांगतोय, एखाद्या स्क्वेअर मॅट्रिक्सला बघा, म्हणजे तो मॅट्रिक्स कसा असला पाहिजे, स्क्वेअर मॅट्रिक्स, तरच आपण डायगोनल मॅट्रिक्स डिफाइन करू शकतोय. म्हणजे एखादा स्क्वेअर मॅट्रिक्स असेल आणि जर त्या स्क्वेअर मॅट्रिक्सचे नॉन डायगोनल इलेमेंट सगळे 0 असतील, बघा मी काय म्हणतोय, non-diagonal elements in a given square matrix are all 0, then the matrix is said to be diagonal matrix. म्हणजे बघा, जर दिलेल्या स्क्वेअर मॅट्रिक्स मध्ये नॉन डायगोनल इलेमेंट्स सगळेच नॉन डायगोनल इलेमेंट्स जर 0 असतील तर आणि तरच आपण त्या स्क्वेअर मॅट्रिक्सला काय म्हणतोय, डायगोनल मॅट्रिक्स असं म्हणतोय. आता मग इथं आपल्याला जर डिफाइन करायचं असेल, समजा ए हा आपल्याला डायगोनल मॅट्रिक्स सांगायचा आहे, मग याच्यात काय असणार आहे, ए आणि डी हे 2 इलेमेंट्स सोडून राहिलेले जे इलेमेंट्स आहेत म्हणजे बी आणि सी हे काय असणार आहे, 0. समजा मला या मॅट्रिक्स मध्ये डिफाइन करायचं की हा मॅट्रिक्स मला डायगोनल मॅट्रिक्स डिफाइन करायचा असेल किंवा दिलेला मॅट्रिक्स जर डायगोनल मॅट्रिक्स आहे असं जर म्हटलं तर याचा अर्थ काय होणार, बी, सी, एफ, डी, जी, एच व्हॅल्यू ऑफ दिस ऑल इलेमेंट्स इज 0. म्हणजे हे जे इलेमेंट्स आहेत या सगळ्यांची व्हॅल्यू काय असणार आहे, 0 असणार आहे. इथं जे नॉन डायगोनल इलेमेंट्स आहेत यांची व्हॅल्यू काय असणार आहे, 0. मग असं जेव्हा असेल तेव्हाच आपण त्या स्क्वेअर मॅट्रिक्सला काय म्हणतोय, डायगोनल मॅट्रिक्स असं म्हणतोय. मग बघा मी इथं लिहितो थोडक्यात, मी इथं 2 मॅट्रिक्स लिहितोय, A0 0B हा डायगोनल मॅट्रिक्स झाला. त्याच पद्धतीनं A0 0 0B0 0 0C हा सुद्धा काय झाला, डायगोनल मॅट्रिक्स झाला. म्हणजेच A इज इक्वल्स टू आणि हा B इज इक्वल्स टू म्हणतोय. तर बघा हे जे 2 मॅट्रिक्स आहेत ते काय झाले, डायगोनल मॅट्रिक्स झालेले. तर मग सर्वांना लक्षात आलं का बघा, डायगोनल मॅट्रिक्स म्हणजेच काय. A square matrix is said to be diagonal matrix if all its non-diagonal elements are 0. म्हणजे त्याचे सर्व नॉन डायगोनल इलेमेंट्स कसे असले पाहिजेत, 0 असले पाहिजेत, तरच आपण त्या स्क्वेअर मॅट्रिक्सला काय म्हणतोय बघा, डायगोनल मॅट्रिक्स असं म्हणतोय. आता इथं हा डायगोनल आहे, बरोबर. त्याच पद्धतीनं या ठिकाणी बघा, दिस इज द डायगोनल. लक्षात येतं का बघा. आणि नॉन डायगोनल बाकीचे सगळे इलेमेंट जे आहेत ते कसे आहेत, 0 आहेत. लक्षात घ्या. मग आपण हा जो मॅट्रिक्स आहे, मॅट्रिक्स ए आपण कसं लिहू शकतो बघा, डायगोनल, त्याचे फक्त डायगोनल्सचे एलिमेंट्स लिहा. काय बघा डायगोनल्सचे एलिमेंट्स ए बी. त्याच पद्धतीनं समजा बी हा जो मॅट्रिक्स आहे तो मी कसं लिहू शकतोय,
डायगोनल एस ए बी सी. मग जेव्हा मी लिहिलं की ए हा मॅट्रिक्स असा आहे डायगोनल ए बी, याचा अर्थ तो जो मॅट्रिक्स आहे तो स्क्वेअर मॅट्रिक्स ऑफ ऑर्डर 2 असणार आहे आणि त्याचे डायगोनल्सचे एलिमेंट्स तुम्हाला या ठिकाणी दिलेले असणार आहेत आणि नॉन डायगोनल्सचे एलिमेंट 0 असणार आहे. जर तुम्हाला एखादा स्क्वेअर मॅट्रिक्स डायगोनल एबीसी असं म्हटलं तर याचा अर्थ काय असणार आहे बघा, तो जो स्क्वेअर मॅट्रिक्स असणार आहे तो स्क्वेअर मॅट्रिक्स ऑफ ऑर्डर 3 असणार आहे, म्हणजे त्याच्यात 3 रो 3 कॉलम असणार आहेत आणि त्याचे डायगोनल्सचे इलेमेंट्स काय असणार आहेत, ए बी आणि सी. लक्षात येतं का बघा सर्वांना. तर हे आहे डायगोनल मॅट्रिक्स, आपण शॉर्ट मध्ये असं लिहू शकतोय. तर मग मला सांगा सर्वांना डायगोनल मॅट्रिक्स लक्षात आलेला आहे. अ स्क्वेअर मॅट्रिक्स, लक्षात घ्या डायगोनल मॅट्रिक्स मस्ट बी अ स्क्वेअर मॅट्रिक्स. बरोबर. बघा मग अ स्क्वेअर मॅट्रिक्स, मी तर डेफिनेशन लिहितो. A square matrix is said to be diagonal matrix if all its non-diagonal elements आर 0. म्हणजेच काय, त्या मॅट्रिक्सचे जे सगळे नॉन डायगोनल इलेमेंट्स असणार आहेत ते सगळे नॉन डायगोनल इलेमेंट जर 0 असतील तर त्या स्क्वेअर मॅट्रिक्सला आपण काय म्हणतोय, डायगोनल मॅट्रिक्स असं म्हणतोय. सर्वांना लक्षात आलं डायगोनल मॅट्रिक्स म्हणजेच काय. आता या ठिकाणी बघा मी इथं लिहितो ए इज इक्वल्स टू ए आय जे, याची ऑर्डर आहे m बाय n. बरोबर. हा तो मॅट्रिक्स आहे. मग हा जर डायगोनल मॅट्रिक्स असेल तर बघा इथं काय असणार आहे, याची जी व्हॅल्यू आहे, लक्षात घ्या जेव्हा तो डायगोनल मॅट्रिक्स असेल तेव्हा काय असतं, नॉन डायगोनल्सचे सगळे एलिमेंट्स काय आहेत, 0. म्हणजे मी इथं लिहितो 0 व्हेन I नॉट इक्वल्स टू j. आणि बघा नॉट इक्वल्स टू 0 व्हेन I इज इक्वल्स टू j. लक्षात येतं का बघा, मी एक्सप्लेन करतोय. आता मी इथे काय म्हटलं बघा, ए हा दिलेला मॅट्रिक्स आहे, त्याचे एलिमेंट्स ए आय जे आहे. आता मग त्याची व्हॅल्यू 0 असणार आहे कधी, जेव्हा I नॉट इक्वल्स टू j. आता बघा इथंच आपण बघूया, इथं हा जो मॅट्रिक्स आहे तो मी असा लिहितो A11 A12 A21 A22. लक्षात घ्या हा मॅट्रिक्स व्यवस्थित समजणं महत्वाचं आहे, कारण पुढचे जे आपण टाइप्स बघणार आहोत त्यामध्ये पण डायगोनल मॅट्रिक्सचा म्हणजे थोडंसं तुम्हाला तिथं संदर्भ येतो. त्यामुळे व्यवस्थित डायगोनल मॅट्रिक्स म्हणजे काय ते जनरल फॉर्म मध्ये पण व्यवस्थित समजावून घ्या. आता इथं ए बरोबर लिहिलं, त्याचबरोबर या ठिकाणी पण बघा मी लिहितो हे A11 A12 A13, त्याच्यानंतर A21 A22 A23 A31 A32 आणि काय बघा A33. बरोबर ना, हा तो मॅट्रिक्स आहे. आता मग इथं जर आपण डायगोनल्सचे एलिमेंट्स बघितले व्यवस्थित तर तुमच्या लक्षात येतं का बघा, हे डायगोनल्सचे एलिमेंट्स आहेत, हे डायगोनल्सचे एलिमेंट्स आहेत. बरोबर ना. मग इथं मी काय म्हटलं बघा, ए आय जे ची व्हॅल्यू 0 कधी, I नॉट इक्वल्स टू j. म्हणजे इथं A12 आहे हा 0 असणार आहे. बरोबर ना. बघा इथं हा 0 आहे. A12 I आणि j डिफरंट आहे. त्याच्यानंतर A21 I आणि j डिफरंट आहे, त्याची व्हॅल्यू 0 आहे. आणि जिथं I आणि j इक्वल आहे त्या ठिकाणी त्याची व्हॅल्यू कशी आहे, नॉट इक्वल्स टू 0. बघा तसंच आपण पुढच्या ऑर्डर 3 च्या मॅट्रिक्स कडे पण जाऊया. इथं सुद्धा बघा A11 A22 A33 म्हणजे इथं काय आहे, I इज इक्वल्स टू j I इज इक्वल्स टू j I इज इक्वल्स टू j. जेव्हा I आणि j ith रो jth कॉलम ती जर पोझिशन सेम असेल तर त्या एलिमेंट्सची व्हॅल्यू काय येते, नॉन झिरो येते. पण I आणि j जर डिफरंट असतील तर मात्र त्या एलिमेंट्सची व्हॅल्यू काय येते, 0. म्हणजे बघा इथं A12 A13 1 2 डिफरंट 1 3 डिफरंट 0. इथे A23 2 3 डिफरंट 0. इथे A21 2 1 डिफरंट 0.
A31 31 डिफरंट 0, A32 32 डिफरंट 0, बरोबर. पण डायगोनल्सचे एलिमेंट A11 नॉन झिरो, A22 नॉन झिरो, A33 नॉन झिरो. म्हणजे आता मला सांगा सर्वांना हा डायगोनल मॅट्रिक्स व्यवस्थित लक्षात आलाय का बघा. आपल्याला डिफाइन करताना या डायगोनल मॅट्रिक्सचा यूज करावा लागणार आहे, त्यामुळे मी तुम्हाला डायगोनल मॅट्रिक्स एवढ्या डिटेलमध्ये मी एक्सप्लेन करतोय. तर बघा या पद्धतीने आपण डायगोनल्सचे एलिमेंट्स फक्त लिहिले तर लक्षात घ्यायचे, दॅट इज अ डायगोनल मॅट्रिक्स. डायगोनल मॅट्रिक्स मध्ये काय असतं, इक्वल्स टू 0 कधी आय नॉट इक्वल्स टू जे आणि इज इक्वल्स टू नॉट इक्वल्स टू 0 वेन आय इज इक्वल्स टू जे. म्हणजे दिलेल्या मॅट्रिक्स स्क्वेअर मॅट्रिक्स मध्ये जर नॉन डायगोनल्सचे सगळेच एलिमेंट 0 असतील तर आपण त्या स्क्वेअर मॅट्रिक्सला काय म्हणतोय, डायगोनल मॅट्रिक्स असं म्हणतोय. आता मग या ठिकाणी फॉर एक्झाम्पल बघूया. A इज इक्वल्स टू 3 0 0 2 दिस इज अ डायगोनल मॅट्रिक्स. त्याच्यानंतर B इज इक्वल्स टू समजा मी इथं लिहिलं 5 0 0 0 -1 0 0 0 2. तर बघा ही काय नंबर 1 आणि याला म्हणतो मी नंबर 2. दीज आर द एक्झाम्पल्स ऑफ डायगोनल मॅट्रिक्स. तर मला सांगा सर्वांना डायगोनल मॅट्रिक्स म्हणजे काय लक्षात आलं. तर मग आता डायगोनल मॅट्रिक्स लक्षात आला असेल तर मग याच्यावरूनच आपण पुढच्या टाइप्स कडे जाऊया. आता पुढचा टाइप आहे दॅट इज अ स्केलर मॅट्रिक्स. आता बघा हा सुद्धा डायगोनल मॅट्रिक्सशीच रिलेटेड आहे. काय होतं बघा, एखाद्या स्क्वेअर मॅट्रिक्सला आपण स्केलर मॅट्रिक्स कधी म्हणतोय बघा, जेव्हा त्याचे नॉन डायगोनल इलेमेंट्स 0 असणार आहेत आणि डायगोनल्सचे इलेमेंट्स कसे असणार आहेत, सेम असणार आहेत, इक्वल असणार आहेत, तर आपण त्या स्क्वेअर मॅट्रिक्सला काय म्हणतोय, स्केलर मॅट्रिक्स असं म्हणतोय. आता मी इथे एक्झाम्पल लिहितो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. समजा A हा मॅट्रिक्स आहे K0 0 K. त्याच पद्धतीने B हा मॅट्रिक्स मी या ठिकाणी लिहितोय A0 0 0 A0 0 0 A. आता बघा या दोन मॅट्रिक्स मध्ये सुद्धा काय आहे, जर तुम्ही या ठिकाणी डायगोनल रिप्रेझेंट केलात तर तुमच्या लक्षात येईल जसं आपण डायगोनल मॅट्रिक्स मध्ये म्हटलं होतं की नॉन डायगोनल एलिमेंट्स 0, त्याच पद्धतीने इथं सुद्धा तुम्ही काय म्हणता, नॉन डायगोनल एलिमेंट्स 0च आहे. आता डायगोनल मॅट्रिक्सची ही एक कंडिशन इथं सेम आहे की नॉन डायगोनल एलिमेंट्स 0 आहेत आणि तो स्क्वेअर मॅट्रिक्स असला पाहिजे, बरोबर. मात्र पुढची नेक्स्ट कंडिशन काय आहे की ऑल इट्स डायगोनल एलिमेंट्स आर सेम. म्हणजे जे डायगोनल्सचे एलिमेंट्स आहेत ते एलिमेंट्स कसे आहेत, तिथं सेम आहेत, इक्वल आहेत, लक्षात घ्या. मग जर असं असेल तर आपण त्या मॅट्रिक्सला काय म्हणतो, दॅट इज अ स्केलर मॅट्रिक्स. मीन्स अ स्क्वेअर मॅट्रिक्स इज सेड टू बी स्केलर मॅट्रिक्स if all its non-diagonal elements are 0 and diagonal elements are equal. म्हणजे काय, नॉन डायगोनल एलिमेंट सगळे 0 असले पाहिजेत आणि डायगोनल एलिमेंट्स जर इक्वल असतील तर आपण त्या स्क्वेअर मॅट्रिक्सला काय म्हणतोय बघा, स्केलर मॅट्रिक्स असं म्हणतोय. आता हे जर मला डायगोनल मॅट्रिक्सच्या भाषेत सांगायचं असेल, म्हणजे मला स्केलर मॅट्रिक्स हा डायगोनल मॅट्रिक्सच्या फॉर्म मध्ये जर मला एक्सप्रेस करायचं असेल तर कसं एक्सप्रेस करेन बघा. अ डायगोनल मॅट्रिक्स इज सेड टू बी अ स्केलर मॅट्रिक्स इफ ऑल इट्स डायगोनल एलिमेंट्स आर सेम ऑर आयडेंटिकल. म्हणजे एखादा डायगोनल मॅट्रिक्स हा स्केलर मॅट्रिक्स कधी होतो बघा, जेव्हा त्याचे डायगोनल्सचे सगळे एलिमेंट्स कसे असले पाहिजेत, सेम असले पाहिजेत, इक्वल असले पाहिजेत. आता इथं मी काय म्हटलं, तो डायगोनल मॅट्रिक्स आहे. आता डायगोनल मॅट्रिक्स आहे म्हणजे डायगोनलची डेफिनेशन तुम्हाला तिथं माहित असली पाहिजे. डायगोनलची डेफिनेशन काय आहे की नॉन डायगोनल एलिमेंट सगळे 0 आहेत, बरोबर. मग तो डायगोनल मॅट्रिक्स आहे म्हणजे त्याचे नॉन डायगोनल एलिमेंट्स आपोआप 0 झाले. आणि मग डायगोनल मॅट्रिक्स मधले जर डायगोनल्सचे सगळे एलिमेंट सेम असतील तर तो काय झाला, दॅट इज अ स्केलर मॅट्रिक्स झाला, लक्षात घ्या. मग आता हेच आपण कसं डिफाइन करू शकतोय बघा, याची डेफिनेशन जर लिहायची असेल तर आपण असं म्हणू शकतोय, अ स्क्वेअर मॅट्रिक्स इज said to be scalar matrix if and only if all
all its non-diagonal elements are 0 and diagonal elements are same or equal. लक्षात येतं का बघा? म्हणजे एखाद्या स्क्वेअर मॅट्रिक्स मध्ये नॉन डायगोनल एलिमेंट सगळे 0 आहेत आणि डायगोनल एलिमेंट जर सेम असतील किंवा इक्वल असतील तर आपण त्या स्क्वेअर मॅट्रिक्सला काय म्हणतोय? स्केलर मॅट्रिक्स असं म्हणतोय. लक्षात घ्या, दॅट इज अ स्केलर मॅट्रिक्स. बरोबर. तर बघा मग इथं तुम्हाला जनरल फॉर्म दिलाय. आता याचे जर एक्झाम्पल्स बघायचे असतील तर आपण लिहू शकतो. फॉर एक्झाम्पल म्हणतो मी ए इज इक्वल्स टू कुठलीही तुम्ही एलिमेंट्स घेऊ शकता. समजा मी 2 घेतलं, 2 0 0 2. फक्त ते एलिमेंट्स कसे असले पाहिजेत? नॉन झिरो. बरोबर. त्याच पद्धतीने समजा बी इज इक्वल्स टू -5 0 0 0 -5 0 0 0 -5. So these are examples of scalar matrix. आता इथे जर बघितला तुमच्या लक्षात येतं नॉन डायगोनल एलिमेंट 0 आहेत आणि डायगोनल एलिमेंट जे आहेत ते कसे आहेत? सेम आहेत, इक्वल आहेत. प्रत्येक वेळी तुम्ही असं डायगोनल्स काढा जे तुमच्या लक्षात येईल. आणि या स्केलर मॅट्रिक्सचा यूज तुम्हाला एक्झाम्पल मध्ये करायचा आहे. शो दॅट म्हणून पण तुम्हाला याच्यावरचे एक्झाम्पल्स विचारले जातात. म्हणजे तुम्हाला ए हा एखादा स्क्वेअर मॅट्रिक्स दिला जातो आणि तुम्हाला असं म्हणतात शो दॅट ए स्क्वेअर मायनस 2a, ए स्क्वेअर मायनस 5a, ए स्क्वेअर मायनस सम कॉन्स्टंट इंटू ए इज अ स्केलर मॅट्रिक्स. जेव्हा तुम्हाला ते शो दॅट करायचं असेल तेव्हा सगळ्यात पहिला तुम्हाला माहित असलं पाहिजे की स्केलर मॅट्रिक्स म्हणजे काय. तर सर्वांना लक्षात आलंय स्केलर मॅट्रिक्स म्हणजे काय? अ स्क्वेअर मॅट्रिक्स इज सेड टू बी अ स्केलर मॅट्रिक्स इफ ऑल इट्स नॉन डायगोनल एलिमेंट्स आर 0 अँड डायगोनल एलिमेंट्स आर नॉन झिरो अँड सेम. तरच आपण त्या मॅट्रिक्सला काय म्हणतोय? स्केलर मॅट्रिक्स असं म्हणतोय. आता हेच आपण जर जनरल फॉर्म मध्ये डिफाईन करायचं असेल तर काय येतं बघा? ए इज इक्वल्स टू ए आय जे, याची ऑर्डर असणार आहे m by n, इज स्केलर मॅट्रिक्स इफ अँड ओनली इफ. बघा ए आय जे याची व्हॅल्यू सेम कॉन्स्टंट कधी आय इज इक्वल्स टू जे असताना आणि इज इक्वल्स टू 0 कधी आय नॉट इक्वल्स टू जे. म्हणजे बघा इथं मात्र काय आहे? एकच कॉन्स्टंट आहे कधी आय इज इक्वल्स टू जे असताना. आता बघा सर्वांना जर हा स्केलर मॅट्रिक्स लक्षात आला असेल तर बाळांनो असंच आपण पुढचा टाइप बघणार आहोत दॅट इज अ आयडेंटिटी मॅट्रिक्स ऑर युनिट मॅट्रिक्स. तर काय बघा आयडेंटिटी मॅट्रिक्स किंवा त्याला आपण काय म्हणतो? युनिट मॅट्रिक्स असं म्हणूया. मी तर लिहितो आयडेंटिटी मॅट्रिक्स or that is a unit matrix. आयडेंटिटी मॅट्रिक्स और युनिट मॅट्रिक्स. आता तोही असाच आहे स्केलर मॅट्रिक्स सारखाच तोही एक कन्सेप्ट आहे. फक्त तिथे काय असतं बघा जे डायगोनल एलिमेंट्स आहेत ते काय असणार आहेत? 1 असतात आणि नॉन डायगोनल सगळे कसे असणार आहेत? 0 असणार आहेत. तरच आपण त्या स्क्वेअर मॅट्रिक्सला काय म्हणतोय? आयडेंटिटी मॅट्रिक्स किंवा युनिट मॅट्रिक्स असं म्हणतोय. तर बघा मग अ स्क्वेअर मॅट्रिक्स इज सेड टू बी. याची डेफिनेशन जर आपल्याला लिहायची असेल तर आपण असं लिहू शकतोय अ स्क्वेअर मॅट्रिक्स इज सेड टू बी an identity matrix if all its non-diagonal elements are 0, non-diagonal element 0 and diagonal elements are what? 1. म्हणजेच काय? जर स्केलर मॅट्रिक्स मध्ये डायगोनल एलिमेंट जर 1 1 1 असेल तर आपण त्या मॅट्रिक्सला काय म्हणतोय?
आयडेंटिटी मॅट्रिक्स किंवा युनिट मॅट्रिक्स असं म्हणतोय. लक्षात घ्या, इट इज डिनोटेड बाय कॅपिटल आय. तो जो आयडेंटिटी मॅट्रिक्स आहे तो आपण कशाने डिनोट करतोय बघा, कॅपिटल आय ने डिनोट करतोय. आता बघा इथं जर मला एक्झाम्पल लिहायचे असतील तर मी असं लिहू शकतोय, आय इज इक्वल्स टू 1 0 0 1. दिस इज अ आयडेंटिटी मॅट्रिक्स ऑफ ऑर्डर 2. आणि त्याच पद्धतीनं आय इज इक्वल्स टू बघा 1 0 0 0 1 0 0 0 1. बरोबर ना. तर हे आहेत आयडेंटिटी मॅट्रिक्स किंवा याला आपण काय म्हणतो, युनिट मॅट्रिक्स. तर बघा मग सर्वांना लक्षात आलं काय, आयडेंटिटी मॅट्रिक्स और युनिट मॅट्रिक्स मीन अ स्क्वेअर मॅट्रिक्स इज सेड टू बी एन आयडेंटिटी और युनिट मॅट्रिक्स इफ ऑल इट्स नॉन डायगोनल एलिमेंट्स आर 0 अँड डायगोनल एलिमेंट्स आर 1. बरोबर ना. तर आपण त्या मॅट्रिक्सला काय म्हणतोय, आयडेंटिटी मॅट्रिक्स असं म्हणतोय. बाळांनो मग इथं पण आपण असं लिहू शकतोय, ए इज इक्वल्स टू ए आय जे, याची ऑर्डर m बाय n. तर या ठिकाणी हे जे ए आय जे आहे, ए आय जे इज इक्वल्स टू 1 व्हेन आय इज इक्वल्स टू जे आणि इज इक्वल्स टू 0 व्हेन आय नॉट इक्वल्स टू जे. म्हणजेच काय, आय आणि जे सेम असेल म्हणजे कुठं, इथं A11 A22 A33 सेम आहे, तिथं काय असणार आहे, तो 1 1 1 1 1 असणार आहे. आणि जिथं आय आणि जे डिफरंट असेल त्या ठिकाणी त्याची व्हॅल्यू काय असणार, 0 असणार आहे. तर बघा मग तुम्हाला हे लक्षात आलं का बघा, आज आपण जे टाइप्स बघितलेले आहेत, पहिला बघितला तो डायगोनल मॅट्रिक्स. डायगोनल मॅट्रिक्स म्हणजेच काय, ऑल इट्स नॉन डायगोनल एलिमेंट्स आर 0 देन इट इज अ डायगोनल मॅट्रिक्स. त्याच्यानंतर स्केलर मॅट्रिक्स बघितला. स्केलर मॅट्रिक्स म्हणजेच काय, अ डायगोनल मॅट्रिक्स इज सेड टू बी स्केलर इफ ऑल इट्स डायगोनल एलिमेंट्स आर सेम. And then we see identity or unit matrix means a scalar matrix is said to be an identity matrix if all its diagonal elements are 1. बरोबर. म्हणजे बघा डायगोनल मॅट्रिक्स वरून आपण स्केलर कडे गेलो आणि स्केलर कडून आपण आयडेंटिटी कडे आलेलो आहे. मग यावरून आपण असं एक सेंटेन्स करू शकतो, जनरल स्टेटमेंट. बघा काय ते स्टेटमेंट आहे, एव्हरी डायगोनल मॅट्रिक्स इज अ स्केलर मॅट्रिक्स, एव्हरी स्केलर मॅट्रिक्स इज अन आयडेंटिटी मॅट्रिक्स. असं होतं का मला सांगा. बघा म्हणजे प्रत्येक डायगोनल मॅट्रिक्स हा काय स्केलर मॅट्रिक्स असणार आहे का, प्रत्येक स्केलर मॅट्रिक्स हा आयडेंटिटी मॅट्रिक्स असणार आहे का. जर आपण व्यवस्थित विचार केला, या तीनही डेफिनेशन जर डोळ्यासमोर ठेवल्या तर आपल्या असं लक्षात येणार आहे, मी काय सांगते व्यवस्थित आहे का, एव्हरी आयडेंटिटी मॅट्रिक्स इज अ स्केलर मॅट्रिक्स बट एव्हरी स्केलर मॅट्रिक्स नीड नॉट बी अन आयडेंटिटी मॅट्रिक्स. बरोबर. म्हणजेच काय, प्रत्येक आयडेंटिटी मॅट्रिक्स हा स्केलर मॅट्रिक्स असतो पण प्रत्येक स्केलर मॅट्रिक्स हा आयडेंटिटी नसतो, लक्षात घ्या. त्याच पद्धतीनं एव्हरी स्केलर मॅट्रिक्स इज अ डायगोनल मॅट्रिक्स बट एव्हरी डायगोनल मॅट्रिक्स नीड नॉट बी अ स्केलर मॅट्रिक्स. लक्षात घ्या. म्हणजे काय म्हणते बघा, आपल्याला मी इथं लिहितो, पहिल्यांदा आपण बघितला डायगोनल, त्याच्यानंतर बघितलं स्केलर, त्याच्यानंतर बघितलं आपण आयडेंटिटी मॅट्रिक्स. म्हणजेच काय होतं, एव्हरी डायगोनल नीड नॉट बी स्केलर और एव्हरी डायगोनल नीड नॉट बी आयडेंटिटी बट एव्हरी आयडेंटिटी इज अ स्केलर और एव्हरी आयडेंटिटी इज अ डायगोनल मॅट्रिक्स. सिमिलरली एव्हरी स्केलर इज अ डायगोनल मॅट्रिक्स. म्हणजे तुम्हाला याचं डायगोनल टू स्केलर ऑलवेज शक्य नाहीये, स्केलर टू आयडेंटिटी ऑलवेज शक्य नाहीये. मात्र जर रिव्हर्स येत असाल तर मात्र इट इज पॉसिबल बिकॉज एव्हरी आयडेंटिटी मॅट्रिक्स इज अ स्केलर. कारण का, आयडेंटिटी मध्ये नॉन डायगोनल 0 आणि डायगोनल सेम असतात म्हणजे तो स्केलर झाला. एव्हरी स्केलर इज अ डायगोनल का, कारण स्केलर मध्ये पण काय असतं बघा, स्केलर मध्ये नॉन डायगोनल 0 आणि डायगोनल सेम असतात. बरोबर. त्यामुळे बघा हे तिन्ही टाइप्स व्यवस्थित सर्वांना लक्षात आलेत काय. तर आता मग नेक्स्ट लेक्चरला आपण याच्या पुढचे वेगळे टाइप्स बघूया.